हाय फ्रेंड, आज आपण ॲक्युरेसी अँड प्रिसिजन हा पॉईंट ॲनालिटिकल केमिस्ट्री ह्या पेपरमधून रोल ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री ह्या टॉपिकमधून पाहणार आहोत. तर ॲक्युरेसी अँड प्रिसिजन दीज आर दी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिगार्डिंग दी रिझल्ट ऑफ दी एनी सॅम्पल्स. ओके, तर ह्या दोन महत्त्वाच्या टर्म्स आहेत. यामध्ये दी टर्म ॲक्युरेसी इज मेनली यूज्ड टू closeness to standard value, or it also known as a true value. ओके, म्हणजे जी व्हॅल्यू एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूच्या जवळ किंवा तेवढीच व्हॅल्यू जर आपण मेजर्ड केले येत असेल तर त्या व्हॅल्यूला किंवा ते जे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटला आपण ॲक्युरेट मेजर्ड केलेली व्हॅल्यू आहे किंवा ॲक्युरेट मेजरमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल दी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एनी सॅम्पल हॅविंग 10, ओके, ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू आहे. आणि जर समजा मेजर्ड व्हॅल्यू जर केलेली आपली जर 10च येत असेल, ओके, मेजर्ड ऑल्सो 10, देन दिस मेजरमेंट इज नोन ॲज ए ॲक्युरेट मेजरमेंट. ओके, जर समजा देन सेकंड कन्सेप्ट दॅट इज प्रिसिजन. दी प्रिसिजन mainly used to the agreement between two or more value. ओके, आता हे जे दोन महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहे ह्यामध्ये आपण काय म्हणतोय, ॲक्युरेट मेजर्ड केलेली व्हॅल्यू त्याला ॲक्युरेसी, आणि प्रिसिजन्समध्ये की जे सॅम्पल्स मेजर करतोय तर त्या मेजरमेंटमध्ये की जे एकापेक्षा जास्त मेजरमेंट आहे आणि त्याचे जर समजा आपण ॲग्रिगेट व्हॅल्यू जर आपण घेतली तर ती ॲग्रिगेट व्हॅल्यू जर सेम असेल किंवा प्रिसिजन्स. आता ह्यासाठी सपोज फॉर एक्झाम्पल दी एनी ॲनालिस्ट टेकन वेट ऑफ सॅम्पल्स लाईक 2.5 ग्रॅम्स. ओके, जर समजा एखादा ॲनालिस्ट आहे किंवा स्टुडंट आहे की ज्याने एका सॅम्पलचं वेट घेतलेलं आहे 5 टाइम्स 2.5 ग्रॅम्स. ओके, पाचही वेळे त्यांनी सेम वेट घेतलेला आहे. दिस मेजरमेंट इज नोन ॲज, ओके, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज प्रिसिजन्स किंवा प्रिसाइजली टेकन मेजरमेंट ऑफ सॅम्पल्स. आता ह्या ॲक्युरेसीमध्ये जर पाहिलं तर लक्षात येईल की जे आपण मेजरमेंट करणार आहे ते मेजरमेंट जर समजा एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या जवळ किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू जेवढे आहेत तेवढे जर येत असेल तर त्याला आपण ॲक्युरेट मेजरमेंट म्हणतो. म्हणून दीज आर दी ॲक्युरेसी इज दी एक्झाम्पल ऑफ रिलायबल मेथड्स. ॲक्युरेसी हे एक्झाम्पल कशाचं आहे, रिलायबल मेथडचं आहे. किंवा हे जे मेजरमेंट म्हणतो आपण त्या मेजरमेंटला रिलायबल मेजरमेंट म्हणू शकतो. पण तेच जर आपण कम्पॅरेटिव्हली जर प्रिसिजनच्या संदर्भात जर पाहिलं तर जर प्रिसिजन इज ए रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ दी मेथड. ओके, म्हणजे एकापेक्षा जास्त मेजरमेंट आणि त्यामध्ये आपण काय करतो, त्याचं ॲग्रिगेट घेऊन ती व्हॅल्यू आपण मेजर करतो आहे, ॲग्रीमेंट इथं आहे. म्हणून दिस दी टाईप ऑफ रिप्रोड्युसिबिलिटी these are the example of reproducibility. ओके, देन ही जी ॲक्युरेसी जी आहे, ॲक्युरेसी मेजर करण्यासाठी किंवा ॲक्युरेसी एखाद्या सॅम्पलची ॲक्युरेसी मेजर करण्यासाठी आपण ज्या टर्म्स यूज करतो त्यामध्ये दीज आर दी मेजर्ड इन दी टर्म्स ऑफ इट्स ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह एरर्स. ओके, ॲक्युरेसी मेजर करण्यासाठी आपण दोन टर्म्स यूज करतो आहे, त्यामध्ये
ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह एररच्या सहाय्याने की जे मेजरमेंट आपण केलेलं आहे ते ॲक्युरेट आहे की नाही ते आपण ते चेक करतो आहे. त्याचप्रमाणे जे प्रिसिजन जे आहे सॅम्पलची जे आपण मेजरमेंट करणार आहे ते मेजरमेंट प्रिसाइजली आहे की नाही, तर ते मेजर करण्यासाठी आपण कन्सेप्ट यूज करतो आहे. दॅट इज दिस प्रिसिजन इज मेजर्ड इन दी टर्म्स ऑफ स्टँडर्ड डेविएशन. ओके, प्रिसिजन मेजर करण्यासाठी आपण काय करतो आहे, स्टँडर्ड डेविएशनचा यूज करतो आहे. that is precision in is measured in the terms of standard deviation. ओके, देन ॲक्युरेसीच्या संदर्भात पुढचा पॉईंट आहे की ॲक्युरेसी जी आहे एखाद्या सॅम्पल मेजर केलेल्या त्या सॅम्पलची ॲक्युरेसी आपण इव्हॅल्युएटेड करतो आहे फॉर अ सिंगल ऑब्झर्वेशन. जी सिंगल ऑब्झर्वेशन आपण घेतो आहे तर त्या सिंगल ऑब्झर्वेशन्समध्ये एका ऑब्झर्वेशन्सवरून की त्याची आपण ॲक्युरेसी इव्हॅल्युएटेड करतो आहे. ओके, it required single observation and here for precision precision can be obtained only for a set of observations. ओके, सुरुवातीला आपण सांगितलेलं एकापेक्षा जास्त जेवढ्या मेजरमेंट असतील आणि त्या मेजरमेंटचे ॲग्रिगेट घेऊन आपण काय करतो, प्रिसिजन हे मेजर्ड केलेले जे मेजरमेंट आहे प्रिसाइजली आहे का नाही ते आपण मेजर करतो आहे. ओके, इट इज हिअर दी सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता एखाद्या सॅम्पलची ॲक्युरेसी आपण कधी कॅल्क्युलेट करू शकतो, जर समजा आपल्याकडे सपोज फॉर एक्झाम्पल आपण इथे काय केलेलं आहे, जी ट्रू व्हॅल्यू आहे किंवा स्टँडर्ड जी व्हॅल्यू आहे कन्सिडर केलेले आहे 10 आहे. म्हणजे जर समजा सॅम्पलची स्टँडर्ड व्हॅल्यू जर असेल तर त्या स्टँडर्ड व्हॅल्यूवरून त्या सॅम्पलची आपण ॲक्युरेसी मेजर करू शकतो. मग देअरफॉर हिअर दी ॲक्युरेसी वी हॅव टू नो दी स्टँडर्ड व्हॅल्यू टू कॅल्क्युलेट दी ॲक्युरेसी ऑफ दी एनी सॅम्पल्स. ओके, सॅम्पलची ॲक्युरेसी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, यू हॅव टू नो की दी ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑर ट्रू व्हॅल्यू ऑफ द सॅम्पल. सॅम्पलची व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू इथे इम्पॉर्टंट आहे की ज्याच्या सहाय्याने आपण ते जी मेजरमेंट केलेलं आहे त्या मेजरमेंटमध्ये आपण ॲब्सोल्यूट एरर किंवा रिलेटिव्ह एररची जे पर्सेंटेज आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो आहे की जे ॲक्युरेट आहे की नाही ते समजण्यासाठी. तेच आपण जर प्रिसिजनच्या संदर्भात पाहिलं तर प्रिसिजन्समध्ये आपण काय करतो आहे की प्रिसिजन्समध्ये आपण ॲग्रिगेट घेतो आहे की जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशनच्या ॲग्रिगेट घेतो आहे. त्यामुळे आणि ते जे ॲग्रिगेट घेऊन आपण प्रिसिजन जी मेथड आहे कॅल्क्युलेट करतो आहे स्टँडर्ड डेविएशनच्या सहाय्याने मेजर करतो आहे. म्हणून प्रिसिजन्समध्ये आपल्याला की जे स्टँडर्ड व्हॅल्यू किंवा त्याला आपण काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू जी आहे किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी आहे त्याची इथं आवश्यकता नाही, कारण की जेवढी मेजरमेंट येणार आहे त्या मेजरमेंटमधून ॲग्रिगेट करून आपण त्याचं काय करतो, प्रिसिजन जी मेथड आहे ती मेजर करतो आहे. परंतु ते जर ॲक्युरेसीच्या संदर्भात पाहिलं तर ते ॲक्युरेसी आपण सिंगल ऑब्झर्वेशन किंवा सिंगल मेजरमेंटच्या संदर्भात आपण ते ॲक्युरेसी मेजर करतो आहे इन दी टर्म्स ऑफ ॲब्सोल्यूट ॲज वेल ॲज रिलेटिव्ह एरर्स. देअरफॉर इन हिअर द ॲक्युरेसी मस्ट नो ॲक्युरेसी की ट्रू व्हॅल्यू किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला हे माहीत असणे हे गरजेचं आहे. त्याच्या सहाय्याने आपण ती ॲक्युरेटी मेजर करतो आहे. परंतु प्रिसिजन्समध्ये आपण जी मेजरमेंटचे ॲग्रिगेट घेतो त्यामुळे जे ॲग्रिगेटवर आपण स्टँडर्ड डेविएशनच्या सहाय्याने ते मेजर करतो. त्यामुळे ट्रू व्हॅल्यू किंवा जी एक्सपेक्टेड व्हॅल्यू जी आहे त्याची इथे गरज नाही किंवा नसेल तरी ते आपण ते मेजर करू शकतो. ओके, तर हे ॲक्युरेसी आणि प्रिसिजनच्या संदर्भात असणारे पॉईंट्स आहेत. म्हणजे एखादा सॅम्पल आपण मेजर केलेला आहे तो ॲक्युरेट आहे की प्रिसिजन आहे हे आपण त्या सॅम्पलच्या संदर्भात आपण म्हणू शकतो. आता हे जे ॲक्युरेसी आणि प्रिसिजन जे आहे ते आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण ते पाहूया. ॲक्युरेसी आणि प्रिसिजन हा जो कन्सेप्ट जो आहे हा कन्सेप्ट आपण
दिलेले हे जे एक्झाम्पल जे सर्कल जे ड्रॉ केलेले आहेत, आता हे थोड्या आयडिया तुम्हाला आले असेल. हे स्पोर्टमधलं एक्झाम्पल आहे, ते आर्चरीमध्ये समजा. आता ह्यामध्ये हे 4 खेळाडू आहेत. समजा दीज आर दी स्पोर्ट म्हणून 1, 2, 3 आणि 4 हे स्पोर्ट म्हणून आहेत, किंवा त्यांनी जे बाण जे मारलेले आहेत त्याच्यावरून आपण ॲक्युरेट कुठले, प्रिसाईज कुठले, हा कन्सेप्ट आपण समजून घेणार आहे. समजा 4 राऊंड त्यांना दिलेले आहेत. ओके, पहिल्या स्पोर्टमनने जे बाण जो मारलेला आहे, ओके, तो अगदी हे क्लोजनेस आहे म्हणून समजा. जे असणार हे थ्रो केलेले आहेत. ओके, हा 10 पॉईंटर असेल, 9, 8 वगैरे असे ही पॉईंटिंग असतील, किंवा हा ॲक्युरेट आहे. तर सेकंड जो आहे त्याचा इथे एक 10मध्ये आलेला आहे. ओके, 9मध्ये आहे. जरा असे हे त्याचे दुसऱ्या स्पोर्टमध्ये जे त्याने पॉईंट मिळवलेले आहेत. ओके, थर्ड आहे आणि चौथ्याचे जे आहेत ते समजा एक 10मध्ये आहे, की 8मध्ये आहे, असे हे पॉईंटर्स आहेत. या 4ही स्पोर्टमध्ये की कुठल्या स्पोर्टमध्ये हाय ॲक्युरेसी त्याने अचीव केलेलं आहे आणि हाय प्रिसिजन अचीव केलेलं आहे. ओके, तर हे आपण ह्या एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेते. फर्स्ट केसमध्ये बघा की जे सगळे जे 4 चारही वेळेस ज्याने थ्रो जो केलेला आहे, ओके, ॲरो जो थ्रो केलेला आहे तो अगदी ॲक्युरेट व्हॅल्यूमध्ये झालेला आहे. अगदी क्लोज आहेत सगळे जे ते दिसत आहेत आपल्याला जे थ्रो केलेले आहेत. म्हणून हे जे एक्झाम्पल जे आहे पहिले जे आहे ते एक्झाम्पल्स, दीज आर दी नोन ॲज हाय ॲक्युरेसी अँड हाय प्रिसिजन. ओके, की जे चारी जे बाण मारले आहेत हे ॲक्युरेट व्हॅल्यूजमध्ये आहेत. हाय ॲक्युरेसी अँड हाय प्रिसिजनचं त्याला म्हणू शकते. तर दुसऱ्या स्पोर्टमध्ये जे ॲरो जे थ्रो केलेले आहेत आणि त्यांनी जे मिळवलेले जे पॉईंट आहेत त्याच्यावरून ह्यामध्ये की जे ॲरो दिसत आहेत बघा, काही 10ला आहेत, 9ला आहेत. ओके, म्हणजे जे ॲरो जे त्याने जे मारलेले आहेत ते क्लोज नाहीत एकमेकांशी. ओके, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणून हे जे एक्झाम्पल जे आहे ह्या एक्झाम्पलला आपण काय म्हणतो आहे, ॲक्युरेसी आहे पण ते प्रिसाइजली नाहीत. ओके, प्रिसिजन जर आपण बघितलं तर हे प्रिसिजन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जी चारही जे ॲरो जी दिसत आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. ओके, पण ते 10च्या व्हॅल्यूच्या जवळ आहेत किंवा ॲक्युरेसीच्या जवळ आहेत. म्हणून दिस एक्झाम्पल इज हाय ॲक्युरेसी बट लो प्रिसिजन. आणि तिसऱ्याने जे मारलेले आहेत चारीच्या चारी पॉईंटर अगदी जवळ आहेत. ओके, परंतु ॲक्युरेसीपासून ते तर थोडे दूर आहेत. म्हणून हे जे एक्झाम्पल जे आहे, फोर्थ जे एक्झाम्पल जे आहे, दीज आर दी हाय ॲक्युरेसी हाय प्रिसिजन बट लो ॲक्युरेसी. ओके, जे पॉइंटर जे आहेत अगदी जवळ आहेत, प्रिसाइजली आहेत, परंतु ते एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या जवळ नसल्यामुळे काय ते दॅट इज आर दी लो ॲक्युरेट आहेत बट हाय प्रिसिजन्स आहे. आणि चौथा जो खेळाडू होता त्याने जे मारलेले जे हे सगळे जे ॲरो जे आहेत ते सगळे बघितले तर लक्षात येईल की सगळे वेगवेगळ्या पॉइंटिंगमध्ये आहे. त्यामुळे दीज आर दी एक्झाम्पल ऑफ लो ॲक्युरेसी ॲज वेल ॲज लो प्रिसिजन. ओके, लक्षात येईल आपल्याला ह्या 4 एक्झाम्पलच्या सहाय्याने
पहिल्या केसमध्ये की जे 4 पॉईंट आहे, 4 ॲरो जे आहेत ते जी एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या जवळ आहेत. ओके. आणि चारी चारी अगदी जवळ असल्यामुळे काय म्हणते हाय ॲक्युरसी ॲज वेल ॲज हाय प्रिसिजन. दुसऱ्यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या जवळ आहेत, परंतु ॲरो जर आपण चेक केले तर हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ओके. म्हणून हाय ॲक्युरसी बट लो प्रिसिजन आहे, प्रिसाइजली नाही. थर्ड जो खेळाडू आहे त्याने जे मारलेले जे ॲरोज जे आहेत ते अगदी एकाच जागेवर आहेत, परंतु ते एक्सपेक्टेड व्हॅल्यूपासून दूर असल्यामुळे दीज आर दी एक्झाम्पल ऑफ हाय प्रिसिजन बट लो ॲक्युरसी. आणि फोर्थमध्ये जर लक्षात आलं तर ही चारी ॲरोज जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यामुळे ॲक्युरेसी जर पाहिली तर ॲक्युरेसी ऑल्सो लो ॲज वेल ॲज लो प्रिसिजन. दीज आर दी एक्झाम्पल ऑफ लो प्रिसिजन लो ॲक्युरेसी. ओके. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ॲक्युरेसी प्रिसिजन की ज्याच्या सहाय्याने आपण जी मेजर्ड केलेली जी व्हॅल्यू आहे सॅम्पलचे जे रिझल्ट ॲनालिसिसमध्ये की तो ॲक्युरेसी आणि प्रिसिजन हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट